नमस्कार, मी प्रथमेश. आपल्या सर्वांचं नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे. आपण पाहताय बातम्या सेकंदात. बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होत आहे. त्यापूर्वी त्यांनी सरकारला इशारा दिलाय. सरकारकडे आणखी 2 दिवस आहेत, त्यांनी निर्णय घ्यावा. मराठ्यांनी किती दिवस वाट पाहायची, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. 7 जानेवारीला नांदेडमध्ये ओबीसी मेळावा होणार आहे. हा मेळावा छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. ओबीसी संघटनांनी यासाठी आढावा बैठक घेतली आहे. राज्यात गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांमध्ये चौपट वाढ झाली आहे. नव्या 102 रुग्णांची नोंद करण्यात आली असून सक्रिय रुग्णांची संख्या 53 इतकी आहे. राज्यामध्ये थंडीची तीव्रता वाढणार असून येत्या 48 तासात गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्याने थंडी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यात कारेगाव परिसरातील 100 पेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक करून पलायन केलेल्या सोनारास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 55 लाख रुपयाचे 91 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.